जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत आणि ह्या निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी गेला असताना आता 2 दिवस उरलेत निवडणुकीसाठी आणि या सगळ्या निवडणुका लागल्यानंतर असं गावागावात वातावरण तयार झालं, प्रचार शिगेला पोहोचला. आणि हे सगळं होत असताना एक लक्षवेधी या ठिकाणी घडली की पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका का असाव्यात. तर या निवडणुकीच्या निमित्तानं गाव पातळीवरचे युवक चेहरे या राजकारणामध्ये सक्रिय होतात आणि चळवळीमध्ये उतरले जातात. म्हणून या निवडणुका या हव्या असतात आणि त्या व्हायला पाहिजे होत्या. खरं तर 8 वर्षानंतर या निवडणुका होत असताना आपला समवेत असाच एक चेहरा आहे, अमित भोईटे. या पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्तानं ते या निवडणुकीच्या रणांगणात उतरलेत आणि पहिल्यांदाच राजकारणामध्ये त्यांनी पाऊल ठेवलेलं आहे. खरं तर अमित तरुण आहेत, त्यांच्याकडे विजन आहे आणि ते एक विजन घेऊन या राजकारणामध्ये उतरले आहेत. लोकशाहीला आणि पंचायत राज व्यवस्थेला हेच अपेक्षित आहे की युवक या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला पाहिजे आणि त्यानं समाज बदलण्यासाठी आपल्या पद्धतीनं काम केलं पाहिजे. मी अमितजी, आपलं स्वागत आहे. निवडणुकीच्या या धावपळीच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सुद्धा तुम्ही आमच्यासाठी वेळ दिलात. तर पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर तुम्ही उतरण्याचा निर्णय घेतला. खरं तर आजकालच्या परिस्थितीमध्ये राजकारण खूप अस्थिर झालेलं आहे. विचार थोडेसे इकडे तिकडे होत आहेत आणि त्याच्यामुळं सुशिक्षित, नोकरदार, शिकलेला युवक वर्ग या राजकारणात पाठ फिरवतो. हे सगळं असताना तुम्ही मात्र त्याला अपवाद ठरला आणि याच्यामध्ये उतरण्याचा निर्णय घेतला. काय भूमिका होती निवडणूक लढवण्यामागं किंवा निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरण्याचा निर्णय घेण्यामागं? नमस्कार, मी अमित भोईटे. निवडणूक लढण्याच्या संदर्भात निर्णय घेण्यासाठी बरेच मुद्दे बरेच दिवस झालं मनामध्ये फिरत होते. त्यातला असं वाटत होतं की माझं घर समाजकारणामध्ये, गेली 50 वर्ष झालं माझं घर समाजकारण, राजकारण या दोन्ही गोष्टी पाहतो. आज तरुणांनी समाजासाठी काहीतरी देणं लागतं, या गोष्टी डोळ्यापुढे ठेवून ही निवडणूक लढण्याचा आम्ही निर्धार केला. आज तुम्ही पाहताय की समाजामध्ये बरेच असे प्रश्न आहेत की त्या प्रश्नांना वाचा फोडण्याची गरज आहे. त्या प्रश्नांची उत्तरं आज समाजाला अपेक्षित आहे, तर त्यांची उत्तर देणं आपण गरजेचं आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर महिला सक्षमीकरण असेल, रोजगार असेल, शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल, या सर्व गोष्टी पाहता या प्रश्नांची सोडवणूक करणं गरजेचं आहे. आणि मला नक्कीच माहिती आहे की माझ्या मागे असणारे दोन्ही नेतृत्व, माननीय रणजितदादा नाईक निंबाळकर असतील आणि महेशदादा शिंदे साहेब असतील, या दोघांच्या माध्यमातून या सर्व प्रश्नांची सोडवणूक आपल्याला करायची आहे. तुम्ही ज्या ठिकाणचं नेतृत्व करताय किंवा ज्या ठिकाणून तुम्ही तुमच्या आईसाहेब या निवडणुकीला उभे राहिलेले आहेत, वाठार डिस्ट्रिक्ट खरं तर एक बाजारपेठेचं मोठं गाव आहे. इथं घेवड्याची मोठी बाजारपेठ आहे. याशिवाय समर्थ वाघदेव देवस्थान म्हणून एक मोठं देवस्थान आहे. आणि एवढ्या मोठ्या गावासाठी तुम्ही आणि या भागासाठी काय विजन घेऊन आता निवडणुकीमध्ये उतरला? सांगायचं झालं तर की तुम्ही आता पाहता ही आमची वाठारची बाजारपेठ, या बाजारपेठेचे प्रश्न असतील, त्याच्यानंतर घेवडा आपल्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या इथे पिकवला जातो, घेवड उत्पादन त्याचं घेतलं जातं. त्या घेवड्याची प्रोसेसिंग युनिट वगैरे आपण उभारले गेले पाहिजे. आज तुम्ही पाहताय घेवड्याला जी रक्कम मिळते प्रति किलो, प्रति टन, त्याच्यापेक्षाही समथिंग जास्त आपल्याला मिळू शकते, पण त्यासाठी प्रोसेसिंग युनिट वगैरे आपण टाकणं गरजेचं आहे. प्रक्रिया, कुठल्याही शेतीमालावर प्रक्रिया केल्यानंतर त्याचं उत्पन्न दर्जेदार आणि टिकाऊ होऊन जातं. त्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. घेवड्यासोबत कांद्याचे प्रश्न असतील, ऊस आपल्या भागामध्ये चांगल्या प्रमाणात असतो. त्याच्यानंतर झालं तर आपण खरीप असतील, रब्बी पिकं असतील, यांच्या प्रोसेसिंग युनिटवरही आपण भर देणं गरजेचं आहे. तुम्ही प्रोसेसिंग युनिटचा विचार आता मांडलात, परंतु इथल्या बहुतांश शेतीला अजून पाणी मिळालं नाही. वसणा इकडची काही गावं आहेत, कडतरवाडी, विखळे, नलडवाडी, जाधववाडी, तळे, देऊ, या गावांच्या
शेतीच्या पाण्याचा प्रश्न बऱ्याच वर्षापासून प्रलंबित आहे. गेल्या अनेक निवडणुका आल्या गेल्या, पण या निवडणुकांमध्ये केंद्रस्थानी राहिला तो इथल्या शेतीचा पाण्याचा प्रश्न. तुमचा पक्ष, तुम्ही स्वतः नक्की या प्रश्नाकडे कसं बघता? कारण निवडणुका येतील जातील, पण ती सोडून लोकांना प्यायला पाणी तरी मिळालं पाहिजे किंवा शेतीला पाणी मिळालं पाहिजे ना. या फक्त निवडणुकीपुरता हा अजेंडा येतो, त्यानंतर विसरला जातो. तर तुमच्याकडून असा काही ठोस पाठपुरावा यासाठी होणार का? विरोधक म्हणतायत आम्ही योजना मंजूर करून आणल्या, तर तुमच्या बाजूनं त्याचं नक्की कसं विस्तृतीकरण होते त्याचं? नक्कीच होणार आहे. तुम्ही आता पाहिलं की महेशदादा शिंदेंनी वाठारमध्ये सभा घेतली आणि त्या सभेमध्ये त्यांनी विस्तृत माहिती दिली आपल्याला. त्यांनी त्यावेळेस सांगितलं की आपल्याला जोगमठ पर्यटन विकास असेल. जोगमठ पर्यटन मुद्दाम नाव घेण्याचं कारण की जोगमठ हा जाधववाडी असेल, विखळे असेल, फडतरवाडी असेल, वाठार असेल, तडवळे असेल, या सर्व भागांना जोडणारा एक आपण असं म्हणू शकतो तीर्थक्षेत्र आहे. या सर्व भागांना जोडणार आपलं श्रद्धास्थान आहे तिथे. त्या ठिकाणी महेश शिंदे साहेबांनी मागे सभा घेतली, त्यावेळेस सांगितलं की मी खालून पाणी लिफ्ट करून नरडेवाडीच्या धरणामध्ये टाकणार आहे. नरडेवाडीच्या धरणातून आपण तो सप्लाय तळीया धरणामध्ये देणार आहे, जे आपण म्हणतो तळीये धरण, ओके, तलाव, तळहिरा तलावमध्ये. आणि तो तळहिरा तलाव बारमाही वाहणार आहे अशी योजना त्यांची आहे. आणि त्या धरणातून पाईपलाईनने पाणी जाधववाडी असेल, विखळे असेल, फडतरवाडी असेल या गावांना मिळणार आहे. त्यांनी या योजनेची आखणी एवढी छान केलेली आहे की त्याला थोडा टाइम लागेल, पण ज्या वेळेस ती योजना प्रत्यक्षात अंमलामध्ये येईल त्यावेळेस पाण्यापासून आपले पाण्याची सोडवणूक नक्कीच त्यावेळेस केलेली असेल. आणि तुम्हालाही माहिती आहे की महेशदादा शिंदे असतील, रणजितदादा असतील, विजनरी लीडर असेल, ते एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा करायला घेतला, एखादी गोष्ट करायला घेतली ते पूर्णत्वात नेतात, अशी त्यांची पर्सनॅलिटी आहे. तर माझ्या या सर्व भागातील सर्व लोकांना माहिती आहे की या योजना फक्त हे दोघेच मार्गी लावू शकतात. विरोधक म्हणतायत की त्यांनी आतापर्यंत पाणी योजनेचा जो शब्द दिला होता तो पूर्ण केला नाही. योजना मंजुरीचं श्रेय आमचं आहे, याच्यामध्ये पूर्ण शब्द तो होणार का त्याचा? कारण परवाच त्यांनी वाठामध्ये टीका केली की त्यांच्याकडे इंजिनियर असं कुठलं आहे की असं पाणी येऊ शकतं का. थोडक्यात त्यांनी ही तुम्ही जी मांडली योजना संकल्पना ही विजिबल नाही असं त्यांचं म्हणणं आहे. साहेब, मी कधीच टीका करत नाही कोणावर, करायची नाहीये, पण एक मुद्द्यावर सांगतो साहेब, आम्ही सगळे इंजिनियर आहेत. ओके, आता आपण पाहतो लिफ्ट इरिगेशनची कामं कुठे जगात कुठे कुठे झालेली आहेत आणि ही कामं डोळ्यांपुढे ठेवून त्यासाठी एक समिती स्थापन करून या सर्व गोष्टी अंमलात आणू शकतात किंवा अंमलात आलेल्या आहेत. पाणी तुमच्या लिफ्ट इरिगेशन 100% येणार. आम्हाला महेशदादा शिंदे साहेबांनी जो शब्द दिलाय त्याच्यावर आम्हाला ठाम विश्वास आहे की येणार. माझ्या त्यांच्यासोबत देवाणघेवाण चालू असतो. तर या सगळ्या इंडस्ट्रीजमध्ये काम करताना आपल्या भागामध्ये या इंडस्ट्रीज का होऊ शकत नाहीत हा मला प्रश्न पडलेला आहे. का होऊ शकत? त्याचं कारण तुम्ही काय निरीक्षण केलं? इथलं राजकारण कुठल्या पातळीवर थांबलं होतं ज्याच्यामुळे ह्या सगळ्या प्रक्रिया थांबल्या, तो विकास होऊ शकला नाही. तो तुम्हाला अपेक्षित होता, तो बाहेर जाऊन तुम्ही पाहिला, तो इथं होत नाहीये. याच्यामध्ये काही राजकारण आडवं आलं, राजकारण करण्याची पद्धती आडवी आली, काय झालं? पारंपरिक राजकारण हा मोठा नाही झाला पाहिजे, इथे प्रगती नाही झाली पाहिजे. हे चल टीका मला करायचीच नाहीये. मी पुन्हा एकदा सांगेन तुम्हाला की पारंपरिक राजकारण न करता विकासाचं राजकारण आपल्याला करायचंय आणि हे विकासाच्या राजकारणाकडे कुठेतरी दुर्लक्ष झालेलं आहे. आज तुम्ही पाहताय फक्त टीका करणं, हे नाही केलं म्हणून आपण नाही केलं, या गोष्टी करण्यात ते दिवस राहिलेले नाहीयेत. समाज धर्मामध्ये आपला समाज एक अडकलेला आहे. जात पात, धर्म, भावकी, गावकी या गोष्टींमध्ये अडकलेला आहे. आज मला समाजकारणाची ओढ लागली, याचं कारण सगळ्यात मोठं की मला दिसतोय माझा भाग थोडासा मागास राहिलेला आहे. मला माझ्या भागाचा विकास करायचा आहे आणि ह्याच मुद्द्यावर मी माझ्या भागाला पुढे घेऊन जाणारच, हा माझा संकल्प आहे. माझ्या आईच्या माध्यमातून मी निवडणूक लढवतोय आणि मी माझ्या भागाला न्याय हा देणारच, हा माझा संकल्प आहे. विजन मांडलं
राजकारणावर टीका टिप्पणी करणार नाही असंही सांगितलं. आता तुम्ही या गटामध्ये फिरताय 10-15 दिवस झाले, तुमची विकासाचं विजन मांडताय, कसा काही रिस्पॉन्स आहे या गटामध्ये? रिस्पॉन्स खूप छान आहे. आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातोय लोकांचा प्रतिसाद खूप चांगला आहे. लोकांनाही विकास हवाय साहेब. आपल्या खेड्यातून शहरांमध्ये जाणारी लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. मुलांना रोजगार नाही आहेत. ह्या सर्व गोष्टी सोडवण्यासाठी लोकांना त्यांच्या हक्काचा माणूस हवाय. सो आमच्या माध्यमातून लोकांना आम्ही लोकांना आवाहन करतोय की तुम्ही आम्हाला प्रतिसाद द्या. आम्ही हे सर्व प्रश्न सोडवू. विजयाचा विश्वास कसा काय? नक्कीच साहेब. या गटामध्ये या गणामध्ये आमचे दोन्ही उमेदवार माझी आई सौ अनिता अरुण मोहिते या कमळ चिन्हावर उभे आहेत आणि सौ सुनीता धनाजी मोहिते या धनुष्यबाण चिन्हावर आहेत. या दोघीही चांगल्या मतांनी निवडून येतील हा मला विश्वास आहे. हे होते अमित भोईटे यांच्या मातोश्री अनिता भोईटे या पंचायत समितीला निवडणुकीसाठी उभे राहिलेले आहेत. खरं तर या निवडणुकांचं फलित काय जर असेल तर ज्या उद्देशाने या निवडणुका सुरू झाल्या होत्या की कष्टकरी समाजातला, त्याच्यानंतर राजकारणाच्या पडद्याच्या बाहेर असलेले जे चेहरे आहेत त्यांनी या चळवळीमध्ये यावं, या पंचायत राज व्यवस्थेमध्ये येऊन निर्णय प्रक्रियेत सहभागी व्हावं आणि ही विकासाच्या समाजाच्या विकासाची धुरा आपल्या हाती घ्यावी. खरं तर अमित भोईटे यांच्या निमित्तानं हे होऊ घातलेलं आहे आणि हेच यश आहे या लोकशाहीच्या यंत्रणेचं. तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.